च्या दुधापासून बनलेले शुद्ध सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप गर्वाने गोवर्धन। आपण पाहत आहात एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। संदीप युनिव्हर्सिटीसह फॅकल्टी आणि फॅसिलिटीज सिम्पली वर्ल्ड क्लास। नमस्कार महाराष्ट्र, मी माधवी देसाई या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। बुलेटिनची सुरुवात करूयात हेडलाईन्स पासून। हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बिंजे बार, तुमचा आवडता नमकीन बार आता तुमच्या जवळच्या दुकानांमध्ये उपलब्ध। जेजुरीमध्ये वारकऱ्यांच्या टेम्पोला ट्रकची मागून जोरदार धडक, 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू तर 15 ते 16 वारकरी जखमी। जेजुरी मंदिराच्या विश्वस्तांची माहिती तर सुनेत्रा पवारांकडून जखमींची विचारपूस। लाडकी बहीण योजनेतून 80 लाख नव्हे 92 लाख लाभार्थी वगळले, नवी माहिती समोर। बीड जिल्ह्यात सर्वाधिक 28 लाख लाडक्या बहिणींना वगळलं। महायुतीत महामंडळांच्या वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची सूत्रांची एबीपी माझाला माहिती। भाजपला 48%, शिवसेनेला 29% तर राष्ट्रवादीला 22% महामंडळ मिळणार। विनायक राऊतांची 23 जुलैपर्यंत चौकशी नाही, राऊतांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज। सून गिरिजा राऊतांच्या तक्रारीनंतर 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल। डॉक्टर मारहाण प्रकरणातील नगरसेवक रमेश म्हात्रेसह 3 आरोपींची पोलीस कोठडी आज संपणार। चौघांनाही कल्याण कोर्टात हजर करणार, तर शिवसेनेकडून नगरसेवक रमेश म्हात्रेवर अजूनही कारवाई नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या शिरपेचात आणखी एक पुरावा। सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदी राहणाऱ्यांच्या यादीत शरद पवारांना टाकलं मागे, मुख्यमंत्री पदावरचे 2430 दिवस पूर्ण। मुंबईच्या पायधुणीमध्ये नसरापूर सारखी संतापजनक घटना, 7 वर्षात चिमुरडीवर वॉचमनकडून बलात्कार, आरोपी इस्लाम परवेजला अटक। दिल्लीतल्या जंतर मंतरवर सोनम वांगचुक यांचं गेल्या 16 दिवसांपासून उपोषण सुरू। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी। केंद्र सरकारने अजून कोणतीही चर्चा केली नसल्याची अभिजित दिपकेंची माहिती। अमेरिकेचे इराणवर आज नव्यानं जोरदार हल्ले। हॉर्मुझमध्ये हल्ले करणाऱ्या इराणी तळांना अमेरिकेकडून लक्ष्य। हॉर्मुझ सुरूच आहे, आम्ही संरक्षण देतोय, अमेरिकेची हमी। इटलीचा यानिक सिनर बनला सलग दुसऱ्यांदा विम्बल्डनचा चॅम्पियन। जर्मनीच्या अलेक्झांडर झेरेवला हरवत पटकावलं 5वं ग्रँड स्लॅम। बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक अत्यंत दुःखद बातमी। आषाढी एकादशीला पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यभरातून पालख्या निघाल्यात। आषाढी वारीसाठी